गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमीमधून. आपण इकॉलॉजीमध्ये इकोसिस्टम हा चॅप्टर सुरू केला आहे. याचा लेक्चर नंबर 4 आता सुरू होतोय, लेक्चर नंबर 4. परंतु त्यापूर्वी काही MCQ मी तुम्हाला विचारेन, त्याचे ॲन्सर मला करायचे कमेंटमध्ये. फर्स्ट बघा, कोणत्या ॲनिमलना डेट्रीवर्स म्हणतात? कोणत्या ॲनिमलना डेट्रीवर्स म्हणतात? सेकंड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेट्रिटस? व्हॉट इज मिनिंग ऑफ डेट्रिटस? व्हॉट इज द फंक्शन ऑफ डिकम्पोजर? व्हॉट इज द फंक्शन ऑफ डिकम्पोजर? आणि त्याचबरोबर डिकम्पोजर आणि डेट्रीवर्स यामधील फरक काय हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तर लेक्चरला सुरू करण्यापूर्वी थोडा आपण रिकॉल करूया. तर नेचरमध्ये सफाई करण्याचे जी अरेंजमेंट आहे ती या ठिकाणी डिकम्पोजर करतात. डिकम्पोजर काय करतात? या ठिकाणी ऑर्गॅनिक मटेरियल्सला इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये कन्वर्ट करतात आणि यालाच डिकम्पोजिशन असे म्हणतात. ह्युमस बनल्यानंतर ह्युमस जी लेअर बनते ना फॉरेस्टमध्ये, जी अप्पर लेअर जी असत्या त्या ठिकाणी तुम्हाला लिव्ज असत्या, डेड या ठिकाणी ॲनिमल्स या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला, त्याला ह्युमस म्हणतो. ह्युमस लेअर बनल्यानंतर डिकम्पोजिशन प्रोसेस आहे ती स्लो होत्या. काय म्हटले? स्लो होत्या, स्टॉप होत नाही. आणि त्यानंतर ह्युमसचं कम्प्लीट डिकम्पोजिशन झाल्यानंतर मिनरल्स बनते. याला मिनरलायझेशन म्हणणार. काय म्हणणार? मिनरलायझेशन. मग अशी काय म्हणणार? ह्युमिफिकेशन. तर आता एक डेट्रीवर्स ॲनिमल म्हणजे काय बघा. जे डेट्रीवर्स ॲनिमल आहे, जे डेड किंवा डिके, जे मृत आहेत, जे सडलेले, ह्याच्यावर काय करतात? ते ग्रो करतात. डेट्रीवर ॲनिमल आहेत ही डेड आणि डेड मटेरियल आहे, याला बारीक बारीक कणात फ्रॅगमेंटेशन करतात आणि हे कण काय करतात? काही भाग डायजेस्ट करतात आणि कास्ट मार्फत रिलीज करतात अर्थवर्मसारखं. आणि ह्या रिमेनिंग मटेरियलवर डिकम्पोजर ग्रो करतात, फंजाई आणि बॅक्टेरिया. याचा अर्थ ऑर्गॅनिक मटेरियलला इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये कन्वर्ट केले जाते. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की नेचरमध्ये ऑर्गॅनिझमला 2च कामं दिली आहेत. कुठले दिले बघा? फ्लो ऑफ एनर्जी आणि सेकंड वन, बरोबर आहे, सायकलिंग ऑफ मटेरियल. एनर्जी आहे युनिडायरेक्शनल फ्लो आहे. एनर्जीचा जो काही फ्लो आहे युनिडायरेक्शनल, एनर्जी मागे येत नाही. आणि ज्यावेळी एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जात असते, यावेळी 90% जी हीटच्या स्वरूपात बाहेर पडते आणि ॲक्च्युअल 10% एनर्जी एक फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. यालाच लिंडमॅन 10% लॉ म्हणतात. काय म्हणतात? लिंड, LINDMAN, लिंडमॅन 10% लॉ. तर इकोसिस्टमची जी सुरुवात आहे हे प्रोड्युसरपासून होत्या. प्रोड्युसर म्हणजे ग्रीन प्लांट. प्रोड्युसर एनर्जीचे इनपुट आहे. सोलर एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी, म्हणून प्रोड्युसरना कन्व्हर्टर असं म्हटलं जाते. काय म्हटले? आता ह्या ठिकाणी केमिकल एनर्जी मीन्स काय असणार? प्लांट फूड तयार करते आणि या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस म्हणते. काय म्हणतो आपण? फोटोसिंथेसिस. ग्रीन प्लांट जे फूड तयार करतात त्याला काय म्हणतात? ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ग्रीन प्लांट यातील काही फूड रिस्पायरेशनमध्ये यूज करतात
आणि जे रिमेनिंग राहते त्याला म्हणणार नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीवर या ठिकाणी इतर ॲनिमल्स काही आहेत डिपेंड आहेत. आता काय म्हणणार की नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किती आहे, याचा अर्थ इकोसिस्टम कॅरिंग कॅपॅसिटीमध्ये पाहायला मिळते. इकोसिस्टम ही कॅरिंग कॅपॅसिटीला शो करते, कारण नेट प्रायमरी फूड प्रोडक्टिव्हवर इतर ॲनिमल डिपेंड आहेत. ही तिची काय असणार कॅरिंग कॅपॅसिटी आहे. प्रोड्युसरवर हार्बिव्हर्स डिपेंड आहे. हार्बिव्हर्स जेव्हा प्रोड्युसरला खातो म्हणजे ग्रीन प्लांटला, तेव्हा तो 10% एनर्जी ट्रान्सफर करतो आणि 90% काय करतोय हीटच्या स्वरूपात बाहेर फेकतो. हार्बिव्हरस सेम, हार्बिव्हरसला कार्निव्हरस खाणार, यावेळी सुद्धा 10% एनर्जी काय होणार या ठिकाणी 10% एनर्जी बॉडीमध्ये राहणार आणि 90% एनर्जी हीटच्या स्वरूपात बाहेर केली जाणार. कार्निव्हरसला टॉप कार्निव्हरस खाणार, कार्निव्हरसला टॉप कार्निव्हरस या ठिकाणी खाणार. तर पहा समोर आपल्याला एनसीईआरटी स्टेटमेंट काय सांगते बघा. ऑर्गॅनिझम ॲट ईच ट्रॉपिक लेवल डिपेंड ऑन दोज ॲट द लोअर ट्रॉपिक लेवल फॉर देअर एनर्जी डिमांड. Each tropic level has a certain mass of living material at a particular time is called a standing crop. Standing crop means measured as the mass of living organism called a biomass or number of unit in area. Biomass of a species expressed term of fresh or dry weight. तर समोर दिले बघा लिंडमॅन्स 10% लॉ. मी सांगितले एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असताना फक्त 10% एनर्जी वन फॉर्म टू अनादर फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतं. 90% हीटच्या स्वरूपात बाहेर सोडले जाते. व्हेन एनर्जी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल to next tropic, next about 90% energy is lost in form of heat. Only 10% is transferred from one to next trophic level. याला म्हणजे लिंडमॅन्स 10% लॉ. तर समोर आपल्या ठिकाणी ग्रास दिसते. या ठिकाणी ग्रासला या ठिकाणी डिअर कंझ्युम करत्या हार्बिव्हरस, पण तो एनर्जी ट्रान्सफर होताना फक्त 10% व्हायला, 90% जी आहे ती रिलीज होते आउटसाईड. या डिअरला लॉयन खाणार टॉप कॉर्निव्हरस. यावेळी सुद्धा डिअरमधून लॉयनपर्यंत एनर्जी जाताना 10% जाणार, 90% जी आहे ती हीटच्या स्वरूपात या ठिकाणी रिलीज होणार. यालाच म्हटलं आपण लिंडमॅन्स 10% लॉ. इन टेरिस्ट्रियल इकोसिस्टम काय म्हटले, इन टेरिस्ट्रियल इकोसिस्टम मेजर प्रोड्युसर आर हर्बिसियस अँड वुडी प्लांट. तर हर्बिसियस आणि वुडी प्लांट हे प्रोड्युसर आहेत. लाईकवाईज प्रोड्युसर इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम इज व्हेरियस स्पेसिस फायटोप्लांटॉन, अल्गी आणि हायर प्लांट. तर टेरिस्ट्रियल इकोसिस्टममध्ये प्रोड्युसर दोन आहेत, हार्बिव्हरस प्लांट आहेत आणि हार्बिव्हरस आणि वुडी प्लांट. पण ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये फायटोप्लांटन आहेत, अल्गी आहेत, हे प्रोड्युसर आहेत. लक्षात ठेवा टेरिस्ट्रियलमध्ये प्रोड्युसर असणार कोण, हर्बिसियस, वुडी प्लांट, आणि ॲक्वॅटिकमध्ये फायटोप्लांटन, अल्गी आणि हायर प्लांट. यू हॅव रीड अबाउट फूड चेन अँड वेब दॅट एक्झिस्ट इन नेचर. आपण म्हणते अन्न साखळी. आता या ठिकाणी फूड वेब कशी बनते बघा. तर अन्न साखळी कधीही फूड वेब
जी आहे ती सिंगल नसत्या, ती एकमेकाशी कनेक्टेड असत्या आणि यालाच म्हणतो आपण फूड वेव्ह असं म्हणते. काय म्हटले? फूड वेव्ह. आता फूड वेव्ह कशी बनते बघा, 2 मिनिटं बघा. स्टार्टिंग फ्रॉम द प्लांटला प्रोड्युसर, फूड चेन or rather wave are formed. Such animal feed on plant on other animal and turn is food to another. सुरुवातीला जे प्लांट आहेत हे फूड चेनचे प्रोड्युसर आहेत आणि त्यानंतर काय होणार, परत दुसऱ्या फूड चेन एकत्र येणार. या प्रोड्युसरवर दुसरं ॲनिमल काय होणार, डिपेंड असणार. एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, द चेन और वेव फॉर्म्ड बिकॉज धिस इंटरडिपेंडन्सी, एकमेकावर या ठिकाणी डिपेंड्स पाहायला मिळतात. बघा या ठिकाणी फूड वेव्ह कशी बनणार. ग्रीन प्लांटला रॅबिट किंवा डिअरनं काऊ खाऊ शकते. त्यानंतर वरील रॅबिटला, डिअरला, काऊला कोण खाणार, फॉक्स खाऊ शकणार. त्यानंतर ज्यावेळी टायगर येईल तो फॉक्सला खाणार, रॅबिटला खाणार, डिअरला खाणार. याचा अर्थ अनेक फूड चेन एकमेकांमध्ये गुंतलेले. समजा या ठिकाणी टायगरला या ठिकाणी रॅबिट पण चालू शकणार, फॉक्स पण चालणार या ठिकाणी. याचा अर्थ टायगर जो आहे तो या ठिकाणी अनेक फूड वेव्हशी कनेक्टेड आहे. काय म्हटलं, टायगर जो आहे तो अनेक फूड वेव्हशी कनेक्टेड आहे. बघा T1 म्हणजे फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे, प्रायमरी प्रोड्युसर, ग्रीन प्लांट, ॲटोट्रॉफी. सेकंड कोण आहे बघा, या ठिकाणी T2 हर्बिओर, याला प्रायमरी कंझ्युमर, की इंडस्ट्री ऑफ ॲनिमल, याला काय म्हटले, की इंडस्ट्री ऑफ ॲनिमल. आता या ठिकाणी की इंडस्ट्री ऑफ ॲनिमल का म्हटले आहे तर बघा हार्बिओरस आहे. कारण का या ठिकाणी हार्बिओरस आहे, हे जे ग्रीन प्लांट आहेत, लिव्ज आहेत, ग्रासेस आहेत, त्यांना आपल्या बॉडीमध्ये मसलमध्ये कन्वर्ट करतात, मसल फायबरमध्ये कन्वर्ट करतात. म्हणून यांना की इंडस्ट्री ॲनिमल्स म्हटलेलं आहे. त्यानंतर T3 कार्निओरस, याला आपण सेकंडरी कंझ्युमर म्हटले. त्यानंतर आहे बघा T4 टॉप कॉर्निवर, त्याला टर्शरी कंझ्युमर म्हटलंय. तर कसं ग्रुप झाला बघा, एक चार्ट लिहून घ्या. T1 म्हणजे प्रोड्युसर, T2 हर्बिओर, T3 कार्निओर, T4 टॉप कॉर्निवर. म्हणजे ट्रॉफिक फूड लेवल आहे, ट्रॉफिक लेवल आहे ती 4 to 5 पर्यंत आहे बघा. 1 2 3 4, 1 2 3 4. याच्यापेक्षा जास्त ट्रॉफिक लेवल नसणार अन्न साखळीमध्ये. फूड चेन 2 प्रकारचे आहे. काय म्हटले, फूड चेन ही 2 प्रकारचे आहे. एक लिहूया ग्रॅझिंग फूड चेन. ग्रॅझिंग फूड चेन आहे तर यामध्ये 2 पाहायला मिळणार तुम्हाला, प्रेडिएशन फूड चेन आणि पॅरासाइट फूड चेन. हे जरा थोडंसं चुकलंय, याला 1 लिहा आणि ते A-B लिहा, त्यानंतर सेकंड. ग्रॅझिंग फूड चेनमध्ये यामध्ये ज्याची सुरुवात ग्रीन प्लांटपासून होणार, इथे काय होणार, ग्रीन प्लांट. त्यानंतर प्रेडिएशन फूड चेनमध्ये या ठिकाणी एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलची शिकार करणार, प्रेडेशन म्हणजे शिकार. पॅरासाइट म्हणजे काय, बरोबर आहे, परजीवी. पॅरासाइट फूड चेनमध्ये परजीवी हे पॅरासाइट यामध्ये इन्व्हॉल्व असणार. आणि लास्ट IMP आहे बघा, डेट्रिटस. मग अशी MCQ विचारला होता. डेट्रिटस फूड चेनची सुरुवात आहे डेड मटेरियल किंवा डिके मटेरियलपासून होत्या, डेड किंवा डिके मटेरियल. समजलं बघा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर ग्रॅझिंग फूड चेन प्रोड्युसर आहे, इथं फ्लावर ॲपल आहे, कॅटरपिलर आहे, त्यावर डिपेंड कंझ्युमर आहे, फ्रॉग आहे कंझ्युमर आहे, स्नेक आहे,
कंझ्युमर आणि स्नेकला या ठिकाणी वूल कंझ्युमर आहे. तर हे आपल्यासमोर ग्रॅझिंग फूड चेन दिसायला. डेट्रिटस फूड चेन यामध्ये कोण आहे बघा, डेड लिव्ज आहे, हे डेड आहे, ह्याच्या इटन बाय वूड लूज, हिने इटन केलं आणि त्याला कोण या ठिकाणी इटन कोण करणार, ब्लॅक बर्ड्स. ही फूड चेन आहे. लक्षात ठेवा डेट्रियस फूड चेन ही डिफेंड आहे, कारण डेड मटेरियलवरती काय करत्या, ग्रो करते. एक समोर एक चार्ट आहे, ते तुम्ही काय करा, नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा प्रयत्न करा. समज दिसते का बघा, दिसते का? एक सायंटिस्ट आहेत चार्ल एलेटॉन, रिकग्नाइज्ड 1920 फूड चेन आर लिंक्ड टुगेदर इनटू फूड वेव. फूड चेन आहे ती फूड वेवमध्ये लिंक आहे. फूड वेव समराइज द फीडिंग रिलेशन इन अ होल कम्युनिटी because many organism feed at a multiple trophic level. Food web can be quite a complex. In nature, food chain do not operate independently. नेचर मध्ये फूड चेन ही स्वतंत्र नाही आहे. The several food chain interconnected with each other आणि फॉर्मिंग वेड. अनेक फूड चेन एकत्र मिसळतात आणि या ठिकाणी फूड वेव बनली जाते. सांगितलं तुम्हाला या ठिकाणी फूड वेव प्रोव्हाइड स्टेबिलिटी. बघा काय सांगते, फूड वेव प्रोव्हाइड स्टेबिलिटी टू द इकोसिस्टम बिकॉज इट प्रोव्हाइड अल्टरनेट सोर्स. काय होईल बघा, समजा एक टायगर आहे, टायगरनं म्हटला मी फक्त काय करणार, हरिण खाणार, डिअरला खाणार. समजा त्या भागामधून डिअर नष्ट झालं तर टायगर काय होईल, डेड होईल. बरोबर आहे ना. मग टायगर काय करणार, तो रॅबिटला खाऊ शकतोय, फॉक्सला खाऊ शकतोय, झेब्राला खाऊ शकतोय, डिअर मिळालं तर डिअरला खाऊ शकतोय. याचा अर्थ टायगर जवळ अनेक फूड चेन या ठिकाणी आल्यात आणि यामुळं या ठिकाणी त्या इकोसिस्टममध्ये स्टेबिलिटी पाहायला मिळते, स्थिरता पाहायला मिळणार. तर फूड चेनमध्ये आपल्याकडे एक फॉक्स दिसते, हा फॉक्स दिसतो, हा फॉक्स हे बघा, ग्रासला रॅबिटनं खाल्लं, ग्रासला या ठिकाणी डिअरनं खाल्लं, या ठिकाणी ग्रासला या ठिकाणी किंवा प्लांटला या ठिकाणी खरगोश स्क्वेरलनं खाल्लं. पण या सर्वांना कोण खाल्लं बघा, या फॉक्सनं खाल्लं, या फॉक्सनं. हा फॉक्सला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर ओव्हल पण बघा, या माईसला खाल्लं. तर याचा अर्थ ही सगळे फूड चेन आहेत एकमेकाला इंटरकनेक्टेड आहे आणि यालाच म्हटलं आपण फूड वेव्ह म्हटलं. नो एनर्जी दॅट ट्रॅप्ड इन टू अन ऑर्गॅनिझम रिमेन टू इट फॉर एव्हर. नो एनर्जी ट्रॅप्ड इन टू ऑर्गॅनिझम रिमेन इन इट फॉर. की एनर्जी त्या ऑर्गॅनिझममध्ये ट्रॅपल्यानंतर कायमसाठी नाही आहे. द एनर्जी ट्रॅप्ड बाय प्रोड्युसर. एनर्जी कोण केलं, प्रोड्युसरनं ट्रॅप केली. हेन्स आयदर पास टू कंझ्युमर. ती एनर्जी कंझ्युमरकडं जाणार, बरोबर आहे. त्यानंतर डेड ऑफ ऑर्गॅनिझम इज अ बिगिनिंग ऑफ डेट्रियस फूड चेन. मी मग सांगितले की डेट्रियस फूड चेन ही वेगळी आहे. ती या ठिकाणी प्लांटवर या ठिकाणी ॲनिमल डिपेंड नाही. ज्यावेळी ॲनिमल डेड होतो, डेड झाल्यानंतर त्याच्यावर डिकम्पोजन व्हायच्या पूर्वी, याचा अर्थ बॅक्टेरिया फंजाई ग्रो करण्याच्या पूर्वी, की या ठिकाणी अर्थवर्म जे आहेत, बारीक इन्सेक्ट आहेत, त्या डेड मटेरियलला अजून काय करतात, या ठिकाणी छोटे छोटे बॅग करतात, डायजेस्ट करायचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर या ठिकाणी डिकम्पोजर काम करतात. म्हणजे ते वाक्य दिले बघा, डेड ऑफ ऑर्गॅनिझम इज द बिगिनिंग ऑफ डेट्रियस फूड चेन. IMP आहे, MCQ बनून समोर येणार. ऑल ॲनिमल डिपेंड ऑन प्लांट. काय म्हटले, सर्व जे ॲनिमल आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्लांटवर या ठिकाणी डिपेंड. कशासाठी, फॉर द फूड. आता मला सर आम्ही शाकाहारी आहे,
आम्ही फक्त या ठिकाणी शाकाहारी भोजन करतो. काही लोक म्हणतात आम्ही मांसाहारी आहे, बरोबर आहे, व्हेज आहे, नॉन व्हेज आहे आपण म्हणतोय. तर याचा अर्थ जे काही मीठ खातात, मांस खातात, हे मांस कसं येणार बघा. समजा एखादी गोट आहे, तिनं काय केलं, या ठिकाणी ग्रेझिंग केली, चरल्यानंतर तिच्या बॉडीमध्ये जे काही प्रोड्युसरचं जे काही एनर्जी आहे ती मसलमध्ये आली आणि तेच मीठ आपण खाल्लो. म्हणजे याचा अर्थ ऑल ऑर्गॅनिझम जे आहेत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लांटवर काही आहेत, डिपेंड आहेत. दे आर हेन्स कॉल्ड कंझ्युमर आहे, ते यूज करलं जातं. अँड ऑल्सो हेट्रोट्रॉपस. लक्षात ठेवा, ऑल्सो हेट्रोट्रॉपस. लक्षात ठेवा की ह्युमन बिईंगमध्ये नेचरमध्ये असणे किंवा नसणे नेचरला काही फरक पडणार नाही. काय करतोय बघा, आपण या ठिकाणी प्लांटने जे फूड तयार केलंय त्याचा यूज करतोय, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी नेचरमध्ये आपला कोणताही रोल नाही, आपण एक कंझ्युमर आहे, हेट्रोट्रॉपस आहे. त्यापेक्षा डिकम्पोजर महत्वाचे आहे. जे डेड मटेरियल आहे त्याला क्लीन करणारे डिकम्पोजर आहेत, हे नेचरमध्ये महत्वाचे आहेत. नेचरमध्ये प्रोड्युसर आणि डिकम्पोजर असणे हे सर्वात महत्वाचे आहे कंझ्युमर किंवा हेट्रोट्रॉपसपेक्षा. आलं लक्षात. त्याचबरोबर बघा, तुम्ही मला सर समजा आम्ही काय केला की ह्या ठिकाणी एक रॅबिट पाळलं, तर रॅबिट पाळलं, तिचे शिकार होऊ दिले नाही आणि ते एजिंग नंतर डेड झालं. मग हा जो रॅबिट आहे हा फूड चेनमधून कुठून येणार, कुठल्या लेवलमधून येणार, तर काय होणार, डेट्रियस फूडमध्ये येणार. कारण डेड झाल्यावर त्याच्यावर यावर काय होणार, डेड मटेरियलवर डिकम्पोजर काम करणार. म्हणजे रॅबिटसुद्धा काय होणार, नंतर डेड झालं तरी तो फूड चेनचा भाग होणार. ठीक आहे, पुढे बघूया. इफ दे फीड ऑन प्रोड्युसर, द प्लांट दे आर कॉल्ड प्रायमरी कंझ्युमर. बघा प्रायमरी कंझ्युमर कोण आहे बघा, फीड ऑन प्रोड्युसर डायरेक्ट. इफ द ॲनिमल ईट अदर विच इज टर्न इटन बाय प्लांट, म्हणजे प्लांटनं खाल्लेलं जे फूड आहे त्याच्यावर दुसरा ॲनिमल डिपेंड असेल तर सेकंडरी कंझ्युमर. म्हणजे काय आलं की डिअर आहे, त्यानं काय आलं, ग्रास खाल्ला, म्हणजे प्रायमरी कोण असणार आहे, डिअर किंवा रॅबिट. या डिअरला या ठिकाणी टायगरनं खाल्ला असेल तर हा सेकंडरी कंझ्युमर. लाईक वाईज यू कुड हॅव टर्शरी कंझ्युमर. टर्शरी कंझ्युमर म्हणजे काय, समजा या डिअरला या ठिकाणी फॉक्स आहे, तर त्या फॉक्सला टायगरनं सुद्धा शिकार करू शकते, टर्शरी. द प्रायमरी कंझ्युमर हर्बिवोरस. सम कॉमन हर्बिवोरस कोण कोण आहे, इन्सेक्ट, बर्ड्स अँड मॅमल्स. टेरिस्ट्रियल इकोसिस्टम अँड मोलुस्का इन aquatic ecosystem. The consumer that feed on these herbivores are called carnivorous. More correctly, primary carnivorous. काय म्हणा, प्रायमरी कार्निवोरस व सेकंडरी कंझ्युमर. Those animals depend on primary carnivorous for food labeled as secondary carnivorous. तर दिसते का बघा, या ठिकाणी NCERT मधलं आहे बघा. नाहीतर बघा बुकमध्ये आहे बघा, फिगर पॉईंट 14.2 बघा, या ठिकाणी 14. तर या ठिकाणी फिगर पॉईंट आहे 14.7, सिम्प्लिफाईड मॉडेल ऑफ फॉस्फरस. तर बघा मगाशी जर चुकलं होतं, फिगर नंबर 14.2 डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ट्रॉफिक लेवल इन इकोसिस्टम. काय काय दिले बघा, प्रायमरी प्रोड्युसर फर्स्ट ट्रॉपिक लेवल फायटोप्लॅन्टॉन ग्रास ट्री. प्रायमरी कंझ्युमर सेकंडरी ट्रॉपिक लेवल हर्बिवोर झूप्लान्टॉन ग्रासोफोर काऊ. सेकंडरी कंझ्युमर थर्ड ट्रॉपिक लेवल कार्निवोर
एक्झाम्पल आहे बर्ड्स, फिश, वुल्स. टर्सरी कंझ्युमर, फोर्थ ट्रॉपिक लेवल, टॉप कॉर्निवर मॅन. आन्सर बघा, टॉप कॉर्निवर कोण आहे बघा, मॅन दिसते या ठिकाणी. समजलं. द डेट्रियस फूड चेन, IMP बघा, डेट्रियस फूड चेन DFC बिगेन विथ डेड ऑर्गॅनिक मॅटर. अंडरलाईन करून घ्या, डेड ऑर्गॅनिक. इट इज मेड अप डिकम्पोजर विच हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. मेनली कोण कोण असणार बघा, फंजाई आणि बॅक्टेरिया. डेट्रिटसमध्ये कोण येणार, फंजाई आणि बॅक्टेरिया. दे मीट देअर एनर्जी अँड न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट बाय डिग्रेडिंग dead organic matter in detritus. These are also called स्पेरोफॅटिक म्हणूया आपण, स्पेरोफॅटिक या ठिकाणी डिकम्पोजर असं म्हणूया. डिकम्पोजर डिकम्पोजर सिक्रेट डायजेस्टिव्ह आहे ती, डायजेस्टिव्ह एन्झाईम that break down dead and waste material into simple. डिकम्पोजर काय करणार, डायजेस्टिव्ह एन्झाईम रिलीज करणार अँड सिम्पल इनऑर्गॅनिक मॅटर विच आर सबक्वेंटली ॲब्सॉर्ब बाय द दे. इन ॲक्वेटिक इकोसिस्टम GFC आता सांगितलं तुम्हाला, इज मेजर कंडक्ट फॉर एनर्जी फ्लो. ॲज अगेन्स्ट काय सांगितलं बघा, इन टेरेस्ट्रियल इकोसिस्टम इज मच लार्जर फ्रॅक्शन फॉर एनर्जी थ्रो डेट्रियस फूड चेन दॅन द अदर थ्रू द GFC. डेट्रियस फूड चेन मे बी कन्वर्ट विथ अ ग्रेजिंग फूड चेन ॲट सम लेवल. तर काय केलं ते बघा, डेट्रियस फूड चेन आहे. डेट्रियस फूड चेन कशावर डिपेंड आहे सांगा, डेड डिके मटेरियल, बरोबर आहे. पण तू काय वेळा काय सांगितले बघा, स्टेटमेंट बघा, डेट्रियस फूड चेन मे बी कनेक्टेड विथ ग्रासिंग फूड चेन ॲट सम लेवलवर. फॉर काही लेवलवर जर बघितला तर डेट्रियस फूड चेन आहे ती ग्रासिंग लेवलवर पण पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, क्रो जे आहे, क्रो म्हणजे कावळा, हा डेड ॲनिमलला पण खातो, त्याला स्केव्हेंजर म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर की तो ग्रासिंग फूड चेनमधला पण भाग आहे, बरोबर आहे. सम ऑफ ऑर्गॅनिझम DFC आर प्रे टू GFC. Animal in natural ecosystem, some animal like cockroach, crow are omnivorous. दिले बघा, ओमनिवोरस, अंडरलाईन करा, ओमनिवोरस म्हणजे काय येणार की हार्बिवोरस पण आहे, कार्निवोरस पण आहे, हार्बिवोरस पण आहे आणि कार्निवोरस पण या ठिकाणी म्हणू शकतो आपण. त्यानंतर दिस नॅचरल इंटरॅक्शन ऑफ फूड चेन मेकअप फूड वेव. समजलं का बघा. समजा क्रो घ्या, क्रो काय करायला आहे बघा, डेड मटेरियलला जे ॲनिमल आहे त्याला पण डायजेस्ट करतोय, परंतु त्याचबरोबर हा शाकाहारी आहे, ग्रासिंग फूड चेनमध्ये पण आहे. लक्षात. द नंबर ऑफ फूड चेन, द नंबर ऑफ ट्रॉफिक लेवल इन ग्रासमूड चेन रिस्ट्रिक्टेड इज ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम 10%. बघा 10%, ओनली 10% एनर्जी ट्रान्सफर टू each trophic level from lower trophic level. In nature, it possible to have so man's level producer, herbivore, primary carnivore, secondary and grazing food chain. तर काय सांगितलं बघा या ठिकाणी. तर आपल्याला दिसते NCERT मध्ये डायग्राम बघा. सनची जी एनर्जी आहे, ग्रीन प्लांट फर्स्ट ट्रॉफिक लेवल प्लांट, काही एनर्जी घेतली, काही एनर्जी रिलीज झाली. सेकंड ट्रॉफिक लेवल आहे प्रायमरी कंझ्युमर, या प्लांटला या ठिकाणी
जे इन्सेक्ट आहे कॅटॅपिलरने या ठिकाणी डायजेस्ट केलं. एनर्जी रिलीज, एनर्जी ट्रान्सफर. थर्ड ट्रॉपिक लेवल सेकंडरी कंझ्युमर म्हटलं कार्निवर्स. एनर्जी रिलीज, ट्रान्सफर. ह्या बर्ड्सला या ठिकाणी ओल हा टॉप कॉर्निवर आहे. फोर्थ ट्रॉपिक लेवल कंझ्युमर असणारा कार्निवर्स. एनर्जी 90% आउटसाईड गेल्या आणि 10% ट्रान्सफर झाल्या. त्यानंतर हा डेड झाल्यानंतर ह्याच्या डिकम्पोजर काम करणार. 90% आउटसाईड, 10% ट्रान्सफर. तर अशा प्रकारे 10% लिनमॅन 10% लॉ इथं काम करतोय. आता आपल्या समोर 2 क्वेश्चन आहेत, ते आन्सर करायचे तुम्हाला. ह्युमन ट्रॉपिक लेवल काय आहे आणि दुसरा आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट ट्रॉपिक लेवल कोणत्या ट्रॉपिक लेवलमध्ये येतात. ह्या 2 MCQचे आन्सर तुम्हाला करायचं आहे. तर इथं आपण लेक्चर नंबर या ठिकाणी 4 या ठिकाणी कंप्लीट करतोय.